उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद असून निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेला हरताळ फासला गेल्याचा आरोप अनिल परबांनी केला। 19व्या फेरीनंतर पारदर्शकता नव्हती असं देखील परब म्हणालेत। याबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली आहे आणि यावेळी आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते। तर आपण पाहतोय उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा संशयास्पद असल्याचं ठाकरे गटाकडून बोललं जात आहे। निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेला हरताळ फासला गेल्याचा आरोप अनिल परबांनी केलाय। 19व्या फेरीनंतर पारदर्शकता नव्हती असं देखील परब यांनी म्हटलंय। आम्ही जे फॉर्म 17C2 आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत। त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय। जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे। खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे, याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही। आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो। त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता। त्यांची धावपळ बघत होते। वारंवार त्या बाथरूमला जात होत्या, तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या। हे कोणाचे फोन आहेत, काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे। पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे। याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ, 3 दिवसांनी देऊ। डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या, आम्ही तुम्हाला हे देऊ। हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, आम्ही सील केलेली आहे, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही